सध्या ऑपरेशन पंचतंत्र हे भारत सरकारनं खास करून राबवले जम्मू काश्मीरसाठी। कारण त्यामध्ये चारही दिशा पाताळ आणि आपला आकाश आणि चार दिशा म्हणजे हे 5 सूत्र आहेत। याच्या ठिकाणी कुठेही जर आतंकवादी लपून बसला असेल त्याला पकडून त्या ठिकाणी हाणायचे जे काही कार्यक्रम आहे तो लागला व्यवस्थित। पण या ठिकाणी दोन तोंडीपणा काय असतो, दोन तोंडीपणा लोक कसे करतात हे मित्रांनो आपल्याला बघायचे प्रूफ्स आहेत। आता काँग्रेसचा दुतोंडीपणा आहे तो उघड झालेला आहे। खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हेही उघड झाले। आणि खास म्हणजे कर्नाटकामध्ये कलाबुर्गी म्हणजे पूर्वीचं गुलबर्गा या ठिकाणी रस्त्यावरती बजरंग दलाने पाकिस्तानचे राष्ट्रध्वज तिथला झेंडा हा त्यांनी हायवेवर जमिनीवरती किंवा रस्त्यावरती ते स्टिकर चिपकवले होते। कारण त्यांना वाटलं की बाबा आपल्या निष्पाप लोकांना त्यांनी भारतामध्ये येऊन त्यांचा खात्मा केला, त्यांना मारलं, त्याचा निषेध म्हणून एक क्रोध व्यक्त पाकिस्तानच्या विरोधामध्ये त्यांनी असं केलं। त्यांनी रस्त्यावर जाऊन त्यांनी ध्वज चिपकवले होते आणि त्या ठिकाणी ते चिपकवलेले ध्वज हे कुठल्याही मुस्लिम संप्रदायाशी किंवा मुस्लिमांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता। ते ध्वज हे पाकिस्तानी होते, साईडला पाकिस्तानी ध्वज असं हे लिहिलं होतं आणि त्यावरती लोक हे त्यात पुढवून जात होते। मग त्या ठिकाणी घडलं असं ज्या जागातून काही लोक जायचे ते वरून जायचे, पण काही मुस्लिम महिला हे त्यावरती पाय न ठेवता त्यांनी पाय काढून गेले, घेऊन साईडला पाय ठेवून ते गेले। आणि काही महिलांनी तर ते ध्वज काढलेही। त्या ध्वजाचा अपमान होतो, तुम्ही एकमेकांमध्ये भांडण लावायची कामं करताय काय, शांत राहू द्या असं काहीतरी बोलून त्याने ते ध्वज काढले। आता ह्या ध्वज काढल्यावरून जास्त वातावरण तापले मित्रांनो। आता हे ध्वज एकीकडे हे ध्वज काढले जातात आणि दुसरीकडे रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणतात की मोदी हे दुर्गा मातेचे भक्त आहेत। मोदी दुर्गा मातेकडे ते भक्ती करतात आणि त्यांनी मोदीने काय करावं, मोदीनं पाकिस्तानच्या विरोधामध्ये मोठी ॲक्शन घ्यावी आणि जे POK आहे ते POK परत भारतामध्ये सामील करावं, म्हणजे पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो। आता प्रथम ते मुख्यमंत्री काय बोलले या पूर्ण विषयावरती अपन तो वीडियो बघून घेऊ। मंत्री नरेंद्र मोदी जी से एक ही गुजारिश है, ये ऐसे मौके पे जो आतंकवादी अपने देशवासियों के ऊपर हमला किए, ऐसे हमला को हम सब इकट्ठा होकर हम लोग सब मिलके इस देश प्रधानमंत्री को हम मदद देंगे। प्रधानमंत्री जी मोदी जी 1967 चीन ने अपने देश के ऊपर हमला किए तो इंदिरा जी ने मुंह तोड़ जवाब दिए। आप दुर्गा माता के भक्त हो, हमें पता है, दुर्गा माता को याद करो। अभी पाकिस्तान के ऊपर जो हमला करना है, जो भी करना है आप आगे करो। एकीकडे या सर्व गोष्टी ज्या आहेत यामध्ये काँग्रेस हे भाजपच्या सोबत आहे, केंद्रात सोबत आहे असं दिसून येतं। पण याच्या माध्यमातून बघा ह्या अशा काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या गेल्या। काही लोकांनी समर्थन त्या लोकांना केलं, त्यांना देवाभाऊचं सरकार आहे तर त्यांनी त्यांच्यावरती कार्यवाही केली, त्यांना अटकही केलं त्या लोकांना। जे कोणी लोक आहेत ज्यांचं समर्थन या अशा गोष्टीला असेल त्यांना अटक हे केली, देवाभाऊने केल्यामुळे केंद्रामध्ये सरकार करत आहे। पण ज्या ठिकाणी काँग्रेस सरकार आहे, आता कलाबुर्गीला म्हणजेच कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आहे आणि त्या ठिकाणी या अशा घटना हा वारंवार होतात, हे काय नवीन नाही। पण सध्या एवढा मोठा मुद्दा आहे, 26-27 लोकांचा जीव गेलाय। मग त्यावेळेसही आता एक या ठिकाणी गोष्ट अशी येते की भारतामधील मुस्लिमांनी पाकिस्तानशी पुळका आणायची काही गरज नाही, कारण दहशतवादी आहेत ते आणि ते दहशतवादी पोचतात। पाकिस्तानचा आणि भारताचा काही संबंध आहे का, अर्थात ते दोघांचा अर्थार्थी काही संबंध नाही। पाकिस्तानची रणनीती कूटनीती हीच आहे, कशा प्रकारे भारतावर ते हल्ले करतील, जास्तीत जास्त हिंदू लोकांना मारतील। हे आताच नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते करतही आहेत। आता नरेंद्र मोदी असल्यामुळे थोडासा जरा चाप बसला होता, पण ते किडे आता परत वळवळले।
मग या लोकांना समर्थन करायची गरज काय? काही व्हिडिओ पुढे आले काश्मीरमधून, तिथली एक महिला बोलली होती की आमचा जो काही रिलेशन आहे ते पाकिस्तान सोबत चांगलं आहे, भारतीयांशी नाही. आमचं काय आहे ते पाकिस्तान सोबत नातं आहे, आमचं भारताशी नातं नाही. तोही व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग अशा वेळेस जो काही हा प्रकार त्या ठिकाणी घडला होता, आता काँग्रेस सरकार तेलंगणाचं आहे, ते म्हणते मोदींना तुम्ही ॲक्शन घ्या, तुम्ही कारवाई करा, तुम्ही ते POK परत भारतामध्ये सामील करा. आणि त्यांच्याच एका राज्यामध्ये हे अशा गोष्टी चालतात. आता काही मित्रांचं, काही मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी असं होईल की तो ध्वज आमचा आहे, त्याचा अपमान झाला. मग मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. तो व्हिडिओ जो होता कलाबुर्गीचा, तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो की तुमची नेमकी फसगत कुठं होतीये आणि तुम्ही कुठं चुकताय. व्हिडिओ बघा. अच्छा तो देखा नहीं जा रहा, छोटे होना जरूरी है। वीडियो में वो ये भी कह रही है कि हालात क्यों खराब किए जा रहे हैं और क्या जंग जैसी सिचुएशन जो है वो क्यों लाई जा रही है। पाकिस्तानी झंडे के स्टिकर से इतना लगाव, आतंकी हमले के विरोध में इसे सड़क पर लगाने वाले को खुलेआम धमकी, पाकिस्तान के लिए इनकी इतनी हमदर्दी. या व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्ट तुम्ही डोळ्याला बघून बघितलं असाल की नेमकं तिथं घडलं काय, तर महिलांनी बोललं काय, महिलांचं म्हणणं काय होतं आणि तो ध्वज कसा वाचवला गेला. तिथं ध्वज लावायचे कारण स्पष्ट होते, तो निषेध होता पाकिस्तानच्या विरोधामध्ये. आणि हेच प्रकरण वरी घडलं होतं जयपूरला, ते असंच झालं. त्या ठिकाणी पण तो हाफिजचा फोटो लावला, खाली त्यांच्या खाली ध्वज लावला पाकिस्तानी. त्यावर तिथं रामायण घडलं, त्या ठिकाणी ते लोक रस्त्यावरती आले आणि त्यांनी आरोप प्रत्यारोप केले. हा विषय वेगळा आहे. पण या ठिकाणी विषय आहे ध्वजाचा. या ठिकाणी एक सामान्य आणि सिंपल प्रश्न पडतो की भारतीय मुस्लिमांचा नेमका ध्वज कोणता आहे, तिरंगा आहे की पाकिस्तानी ध्वज आहे, इथं पडणारा एक प्रश्न स्वाभाविक आहे. आता या ठिकाणी बघा, जो ध्वज पाकिस्तानचा आहे तो पाकिस्तानी ध्वज म्हणजेच त्याला एक चंद्र आहे पूर्ण अर्धाकृतीचा आणि त्याच्या जे बाहेर आहे थोड्या अंतरावरती, एक मिनिट, चंद्र असा आहे क्रॉस जरा, त्याची जे चंद्राची जी पुढली कोर आहे त्याचं तोंड हे आकाशाकडे आहे. ते थोडंसं अंतरावरती म्हणजेच त्या बॉर्डर लाईनच्या मधोमध ते स्टार आहे. आणि त्या पाठीमागं जो रंग आहे तो रंग आहे गडद हिरवा रंग आहे. आणि त्यानंतर जो इस्लामिक ध्वज आहे, इस्लामिक ध्वज आणि पाकिस्तानी ध्वज यामध्ये दोघांमध्ये खूप असं अंतर आहे, दोघांमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. तो इस्लामिक ध्वज कसा आहे, तो म्हणजे असं निमुळता चंद्र आहे. निमुळता चंद्र म्हणजे त्या 75 भाग हा निमुळता आहे आणि फक्त जो 25% भाग आहे तो मोकळा आहे. आणि त्याच्या बाहेर ते स्टार आहे. आणि खाली जो रंग आहे तो रंग हा गडद निळा, गडद हिरवा नसून तो ब्राईट हिरवा आहे, त्यात चमक आहे. तो ध्वज आहे इस्लामिक ध्वज. हे बघा, प्रत्येकाला आपल्या धर्माविषयी आदर असावा. तसं आम्हाला आमच्या भगव्याविषयी आदर आहे, तसं मुसलमानांना त्याविषयी आदर असावा. पण आपण नेमकं कुठल्या गोष्टी खपवून घेतोय, आपण कुठल्या गोष्टी करतोय, आपल्याला हे कोण सांगितलं की ध्वज तो आपला आहे. सिंपल गोष्ट, हे दोन ध्वज आहेत, एक ध्वज पाकिस्तानी आहे, एक ध्वज इस्लामिक आहे. त्या ठिकाणी खाली हा ध्वज लावला होता पाकिस्तानचा, त्या ठिकाणी इस्लामिक ध्वज लावला नव्हता. मग त्या पाकिस्तानच्या ध्वजासंग एवढं नातं, एवढं प्रेम का? इथं सर्वसामान्य लोकांना इथं प्रश्न एवढाच पडतो. मग त्या महिलांवरती, त्या लोकांवरती कार्यवाही का झाली नाही? जयपूरला असेल किंवा कलाबुर्गीला असेल, त्याच्यावरती कार्यवाही व्हायला पाहिजे ना. कारण बघा, सीमा बाहेरील दुश्मनापेक्षा जास्त जे सीमेच्या आत दुश्मन आहे त्यांच्यापासून खरा धोका हा भारतीयांना आहे. मी भारतीय बोलतोय, फक्त हिंदू विषयी बोलत नाही. मग हे आतील जे कोणी हे असे आस्तींचे साप आहेत, हे आस्तींचे साप ठेचणं काम हे कुणाचं आहे? तेथील सरकारचं आहे.
आता ही घटना पहलगामला घडली आहे, भविष्यामध्ये ही घटना प्रत्येक राज्यामध्ये घडू शकते, शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्याच राज्यामध्ये अजून पाकिस्तान प्रेमी जनता हे राजरोसपणे कृती करतात, त्यांना कुणाचंही भी वाटत नाही. हे भीती वाटायचं कारण काय, त्या ठिकाणी काँग्रेस सरकार आहे आणि हे काय चाललंय कलाबुर्गीला, तिथल्या तत्कालीन सरकारला माहिती नाही का, तर हा एक प्रश्न होतो. दुसरा प्रश्न आहे, रेवंत रेड्डी बोलतात इकडे इकडे असं चाललंय, हे नेमकं काँग्रेसची भूमिका काय आहे याच्यावरती, हा मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो. काँग्रेस नेमकं काँग्रेसला दाखवायचे काय, काँग्रेसला नेमकं साध्य करायचे काय, काँग्रेसला नेमकं साथ द्यायची कुणाची, पाकिस्तानी ध्वजाची की हितिरंग्याची, हा एक इथं मोठा प्रश्न पडतोय. आणि जो कळवळला आहे ह्या पाकिस्तान ध्वजाचा, अशा कुणी असो, कुठलाही व्यक्ती असो, कुणीही असो, अशा सर्वांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल व्हायला पाहिजे. कुणीतरी या विषयावरती बोललं पाहिजे, कुणी असे विषय समोर आणले पाहिजे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.